रायगडच्या महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये देखील राडा झालाय। शिवसेनेच्या विकास गोगवलेंवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला जातोय। दोन्ही पक्षातील समर्थकांमध्ये देखील मोठा राडा झालाय। त्या राड्यात सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड देखील झाली आहे। रायगडच्या महाडमधली घटना। फॉर्च्युनर एक वाईट आहे, दोन कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं, त्यातनं काही हॉकी स्टिक स्टंप आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली, ती रिव्हॉल्वर विकास गोगवलेवरती कशासाठी उभारण्यात आली? खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं। पाटणे असे बगल बच्चे पाठवायचे नाही। त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची औलाद आहे आणि भरत शेठची औलाद ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेबांचा एक मावळा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय। आणि काम करत असताना राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतोय की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची जनता जनार्दन काय सुरक्षित असेल ह्याचा आपण कुठेतरी या ठिकाणी विचार करावा। आज ही रिव्हॉल्वर जर्मन मेडची का कुठल्या मला माहिती नाही, परंतु ही रिव्हॉल्वर या ठिकाणी माझ्यावरती उभारण्यात आली आणि कदाचित जर का माझा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण? नगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्वाचं असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे। आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार महाडमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतो आहे। कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। इथे बाजूलाच जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। हा निंदनीय प्रकार आहे। कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जरूर काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे। स्वतःला इतकं महत्त्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही, पण आजचा लोकशाहीचा महत्त्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतूनं आज महाडमध्ये ह्या अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे। मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही तर रायगडच्या महाडमधली घटना, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राडा झाला। या संदर्भातील अधिकचे अपडेट घेऊ आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण बाळ। आज निवडणुकीच्या दिवशी असा राडा होणं कितपत योग्य आणि नेमकं कारण काय होतं या राड्याचं? श्रीकृष्ण। दुपारी 1:15 वाजल्याच्या सुमारास महाडमधील नवेनगर परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्राबाहेर शिवसेना व शिवसेनेचे कार्यकर्ते जमा झाले होते। त्यानंतर युवक काँग्रेसचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुशांत जांभरे आपल्या कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी आले असताना दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र प्राथमिकदृष्ट्या पाहावयास मिळालं व त्यानंतर झालेल्या मारहाणीमध्ये विकास गोगवले यांनी आपल्यावर रिव्हॉल्वर रोखल्याचा व आपल्या कार्यकर्त्यांवर रिव्हॉल्वर रोखल्याचा आरोप केला व ते रिव्हॉल्वर आपल्या ताब्यात घेऊन पोलिसांना स्वाधीन केल्याची माहिती आता या ठिकाणी बोलताना दिली आहे। या संदर्भात स्नेहल जगताप यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून स्नेहल जगताप यांनी हा प्रकार दुर्दैवी व महाडकरांना निवडणुकीच्या निमित्ताने संभ्रमात टाकल्याचे सांगून हा संबंधितांकडूनच केल्याचा आरोप केला आहे। सध्या महाड शहरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असून याची गंभीर दखल पोलिसांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। श्रीकृष्ण, आपण पाहतोय की शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला आणि त्यानंतर या राड्यानंतर अर्थातच आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी आता सुरू झाल्या। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। कार्यकर्त्यांनी